मला माहिती होतं की ह्याच्यासोबत काम करताना खरंच मजा येणार. त्यांचं वय जरी खूप असलं तरी त्या वयाचा तो अंदाज आपल्याला येऊ द्यायची नाही. पहिल्यांदा जेव्हा मी नॉमिनेटेड होतो महाराष्ट्राचा फेवरेट कोणसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता, तेव्हा एक ऑल इज वेल मोमेंट होती. प्रोजेक्टच्या सुरुवातीचा पहिला दिवस जो असतो तो मला थोडी एन्झायटी असल्यामुळे तो दिवस संपेपर्यंतचा तो ऑल इज वेल मोमेंट एव्हरी सेटवर माझा होतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. ऑल इज वेल हा चित्रपट लवकरच तुमच्या भेटीस येतो आणि या निमित्ताने गोड जोडी माझ्यासोबत आहे. कसे आहात? खूप छान. तुम्ही कशा? मी खूप छान आहे. तू कशी? एकदम मजेत. प्रमोशन कसं सुरू आहे सध्या? ऑल इज गोइंग वेल असं म्हणायला हरकत नाही. काय सांगणार की आता सुरुवात झाली आहे, अजून तरी 27 जूनपर्यंत तो एक टप्पा गाठायचा आहे तुम्हाला. काय सांगणार प्रमोशन आता तुझ्यासाठी कसं? प्रमोशनची सुरुवात जोरदार सुरू झाली आहे आणि तू जसं म्हणाली 27 जून वगैरे असं नाही, पलक झपकते जानेवारीचा जून कधी झाला हे कळलं नाही. सो आम्ही एक्साइटेड तर आहोतच, प्लस दडपणसुद्धा आहे, कारण आता ट्रेलर लॉन्च झाल्यानंतर लोकांच्या अजून प्रतिक्रिया यायला लागल्या आहेत. सगळेजण खूप एक्सायटेड आहेत, अरे खूप कमाल झाला आहे ट्रेलर. सो थोडंसं दडपण आलं आहे त्या गोष्टीचं. सो काही नाही, फिंगर्स क्रॉस्ड आणि ऑल इज वेल. आता मला असं म्हणजे मी आता ट्रेलर पाहिल्यावर असं वाटलं की एक रिपोर्टर चोर आहेत की नाही अजून ते माहीत नाही, पण त्यांच्या प्रेमात कशी पडू शकते असं आम्हाला थोडंफार वाटतंय. पण आता आम्ही बघितलं हिने रिपोर्टिंग करताना घोळ घातलाय. सो ती एक अफवा असेल जी पसरवली असेल. आता मी तुला चान्स देते, आता तिच्याबद्दल काही अफवा पसरवायची असेल ती काय असेल? नक्षत्र एका सिटिंगला 10 मोदक खाऊ शकते. ही अफवा आहे. अशी अफवा पसरवतोय मी. 5 खाऊ शकतेस ना, 10 नाही खाऊ शकत. सो 10 म्हणजे अफवा झाली. सो ही अफवा मी नक्षत्राबद्दल पसरवू इच्छितो. आणि आता तिच्या डोळ्यात दिसतंय तुम्हाला की आता दिले तर ती खाईल, पण ती अफवा खरी साबित होईल पण. सो येस, आता तुलाही चान्स देते पुन्हा एकदा. काय अफवा पसरवशील अभिनयबद्दल? अफवा तो अजिबात सार्कॅस्टिकली बोलत नाही, ही अफवा आहे. म्हणजे काय आता हेच सेटवर तुमच्या दोघांमध्ये असं सुरू असायचं नाही? नाही, आमचं खूप चांगलं सुरू असायचं. खूप व्यवस्थित सुरू असायचं, कारण बेसिकली ती प्रोफेशनल एन्व्हायरमेंट असते. आणि आमचा वर्कशॉप आधी असा झाला नाही, पण पहिल्या दिवशीच ऑर्गॅनिकली खूप चांगला बॉन्ड आम्हा चौघांमध्येही झाला. सो मजा आली काम करायला. पण आता जेव्हा कळालं की अभिनय सोबत स्क्रीन शेअर करायची आणि त्याची एक हिरोईन म्हणून आपल्याला प्रेझेंट व्हायचं असं चित्रपटात, तेव्हा काय थॉट होते म्हणून? आय वॉज व्हेरी एक्सायटेड. मला खूप मजा, म्हणजे मला जेव्हा प्रियदर्शन दादांनी सांगितलं की असं असं कास्टिंग आहे, तू अभिनयाच्या ऑपोजिट आहे, तर मला खूप मजा आली होती. कारण आय थिंक मी त्याच्याबरोबर पहिल्यांदाच काम करते आणि मी त्याची आधी कामंही बघितलेली आहेत. सो मला माहिती होतं की ह्याच्यासोबत काम करताना खरंच मजा येणार. आणि ते ॲक्च्युली घडलं की मी पहिल्या डेपासून आम्ही खूप छान जेल झालो होतो. आमचं बॉन्डिंग खूप छान होतं आणि आय थिंक थोडीफार केमिस्ट्री आमची दिसते आहे ट्रेलरमध्ये सुद्धा, तुम्हाला फिल्म बघून कळेलच. सो खूप मजा आली काम करताना. या चित्रपटात आम्ही पाहिलं आहे की तुमच्यासोबत माधव सर आहे, त्यांचा शेवटचा चित्रपट आहे. सो मी ती एक आठवण विचारेल की काय आठवण आहे? मी पाहिलेलं तुम्ही सगळ्यांनी एक पोस्ट लिहिलेली आणि ती खूप छान होती, ज्यात तुम्ही आठवणी खूप लिहिलेल्या, पण एक आठवण असते ना की ती नेहमी आता त्यांची माझ्यासोबत राहणार आहे, ती कोणती? नाही, पहिला दिवस होता आमचा सेटवर, तेव्हा पहिल्या दिवसापासून ते आमच्यासोबत होते आणि त्यांची एक एनर्जी होती काम करायची. त्यांचं वय जरी खूप असलं तरी त्या वयाचा तो अंदाज आपल्याला येऊ द्यायचे नाही. त्यांनी खूप सारे जे फिजिकली डिमांडिंग गोष्टी आहेत, जे सिनेमाच्या क्लायमॅक्समध्ये तुम्हाला दिसतील, ते माधव गजेंनी विदाऊट एनी बॉडी डबल सगळं स्वतःहून केलं आहे त्या वयात सुद्धा. सो ती खूप प्रेरणा देणारी गोष्ट आहे आणि त्यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे त्या बाबतीमध्ये. तुला काय सांगायला आवडेल? माझा ना पहिलाच दिवस होता सेटवर आणि माझा पहिला सीन त्यांच्यासोबत होता. सो खरं तर मला खूप टेन्शन आलं होतं की एवढे सिनियर ॲक्टर आहेत आणि कसं परफॉर्मन्स होणार आहे आमचा. पण आम्ही सीनची सुरुवात केली आणि माझ्या लक्षात आलं की
ते जरी सिनियर असले तरी मनाने ते खूप यंग आहेत. म्हणजे त्यांची एनर्जी, त्यांच्या रिॲक्शन्स, त्यांचे जे काही ते ज्या पद्धतीने परफॉर्म करत होते आणि त्यांच्याबरोबर मला जेवढं कम्फर्टेबल फील होत होतं तो वेगळाच एक्सपिरियन्स होता. आणि जसं अभिनय म्हणाला तसं त्यांनी बॉडी डबलचा यूज केलेला नाही. असे खूप कठीण म्हणजे मला असं वाटतं वी बिंग यंग आपण सुद्धा एका पॉईंटला घाबरतो अशा सीन्सना की नाही प्लीज तुम्ही बघा काहीतरी किंवा सेफ्टी बघा काय होते की नाही. पण ते इतके कमाल होते की त्यांचं असं होतं काही नाही मी आरामात करेन, तुम्ही फक्त सांगा ॲक्शन म्हणा मी येतो. त्यामुळे अर्धा वेळ जो क्लायमॅक्स शूट केला आम्ही तर ते हार्डली वॅनिटीमध्ये होते. ते पूर्ण वेळ सेटवर बसून होते कारण डिस्टन्स खूप होता. तर त्यांचं असं होतं की काही नाही मी इथे आरामात बसलो आहे. तर मला त्यांच्याकडे बघून एक लक्षात आलं की नाही नक्षत्रा ही एनर्जी आपल्याला शेवटपर्यंत जपायची आहे. तर ती एक गोष्ट आहे जी त्यांच्याकडनं खरंच शिकण्यासारखी होती. किती छान. पण मला हे विचारायला आवडेल की काय सांगणार हा अमर नेमका आहे कसा? तो प्रॉपर होपलेसली रोमॅन्टिक आहे, लव्हर बॉय आहे प्रॉपर. आणि तो चांगल्या मनाने मुंबईत येतो चांगली गोष्ट करण्यासाठी, घरी खोटं बोलून. आणि त्याच्याबरोबर या सगळ्या गोष्टी घडतात जे कुठेतरी त्याला नवीन मित्र, नवीन प्रेम मिळवून देतात आणि आयुष्यात एक नवीन डिरेक्शन त्याला मिळते. सो त्यामुळे तो रिलेटेबल आहे प्रत्येक मुलासाठी, प्रत्येक यंग मुलासाठी खूप रिलेटेबल आहे. आणि प्रत्येक माझ्या वयाचा मुलगा स्वतःला त्याच्यामध्ये बघेल. शेवटचं विचारते की ऑल इज वेल ही खऱ्या आयुष्यात आलेली मुवमेंट कोणती आहे? खऱ्या आयुष्यात ऑल इज वेल हा ॲक्च्युली आज जेव्हा मी येत होतो ट्रेलर याहूनही दुसरी असेल ना कोणती तरी? सो ऑल इज वेल हा. सो काय आलं जेव्हा पण हां सो पहिल्यांदा जेव्हा मी नॉमिनेटेड होतो महाराष्ट्राचा फेवरेट कोणसाठी सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेता, तेव्हा एक ऑल इज वेल मुमेंट होती. आणि यावर्षी परत जेव्हा मटा सन्मानसाठी मला मानांकित केलं होतं सर्वोत्कृष्ट अभिनेता व्यावसायिक नाटक विभाग, आणि जे मला मिळालं. सो त्याच्या आधी आणि मी दुर्दैवाने जाऊन घेऊ नाही शकलो कारण मी नव्हतो त्यावेळेला मुंबईमध्ये. पण आय थिंक ते अवॉर्ड मिळायच्या आधी आणि नंतरपर्यंतचे जे मुवमेंट असतात ते सगळे ऑल इज वेलवालेच असतात. सो ते मिळून जातं पण पुढे आपण नवीन काम करतच असतो. बट आय थिंक ते थोडंसं एन्शियस असतात. तुझ्यासाठी तो म्हणाला तशी आजची मोमेंट, कारण आम्ही मुंबईच्या पावसात, मुंबईच्या ट्रॅफिकमधून सगळ्या गोष्टींवर मात करत करत इथपर्यंत पोहोचलो. ट्रेलर लॉन्चला अगदी वेळेत यायचं होतं. पण आम्हाला बॅक ऑफ द माइंड, माझ्या तरी बॅक ऑफ द माइंड हे होतं की अरे सगळेजण थांबले आहेत रिपोर्टर्स आणि असं नको वाटायला की आपण लेट पोचतोय. पण बिकॉज ऑफ दिस आम्ही लेट पोचलो. तर ती एक ऑल इज वेल मोमेंट होती कारण आतमध्ये जॉब चालू होता मनातल्या मनात ऑल इज वेलचा. आणि आय थिंक माझ्यासाठी ना कुठलंही प्रोजेक्टच्या सुरुवातीचा पहिला दिवस जो असतो तो मला थोडी एन्झायटी असल्यामुळे तो दिवस संपेपर्यंतचा तो ऑल इज वेल मोमेंट एव्हरी सेटवर माझा होतो. खूप छान. आता आम्ही हे जे धमाका असेल तुमचा नक्कीच आम्ही बघणार आहोत आणि कळवू तुम्हाला कसं वाटलं. आणि सगळे वाटतंय की आम्हाला ट्रेलर बघून वाटतंय की हे सगळेच जण एन्जॉय करणार आहे. तुम्हाला काय सांगायला? मला हे सांगायला आवडेल की बऱ्याच दिवसांनी अशा प्रकारचा एक विनोदी मराठी सिनेमा येतोय आणि अशा वेळेला जेव्हा आजूबाजूला कुठलाच दुसरा मराठी सिनेमा नाही आहे सो आवर्जून बघा. आणि क्लीन कॉमेडी आहे, क्लीन विषय आहे. तुमच्या मित्रपरिवारासोबत, तुमच्या घरच्यांसोबत तुम्ही हा सिनेमाचा आनंद घेऊ शकता. सो आवर्जून बघा जवळच्या चित्रपटगृहात ऑल इज वेल 27 जूनपासून. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.